शैतानाने इस्रायलाच्या विरुद्ध उठून दाविदाला उकसवलं. दाविदाने मोजणी केली. शैतानाने कोणाला उकसवलं? दाविदाला. दावीद कोण होता? राजा. दाऊद हा व्यक्ती होता जो परमेश्वरावरती प्रेम करत होता. हा दाऊद जो व्यक्ती होता त्याने खऱ्या हृदयाने परमेश्वराची सेवा केली होती. त्याच्यानंतर पण शैतान त्याला उकसवू शकला की तो काय करेल? इस्रायलांची मोजणी करेल. विचार करून बघा, ह्या मोजणीमध्ये काय वाईट होतं? जे शैतानाने दाविदाला काम करायला सांगितलं ते बरोबर वाटत होतं, ते चूक नाही वाटत होती. शैतानाने इस्रायलांच्या विरोधात उठून दाविदाला उकसवलं. पास्टर ख्रिसने सांगितलं की काय तुम्हाला माहिती असेल कोण तुम्हाला उकसवत आहे? तुम्ही कोणाच्या द्वारे उत्साहित आहात? काय तुम्ही आपल्या जीवनामध्ये हे शोधू शकाल? पण लक्षात ठेवा, जेव्हा शैतान उकसवतो तेव्हा तुमच्या वाईटासाठी उकसवतो. प्रार्थनेमध्ये घालवलं कोणता पण सेकंड बरबाद नाही होत. एक माणूस आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा निवेश प्रार्थनेमध्ये करू शकतो. बँक कोण काय नाही, बँकेमध्ये पैसा कोणी घेऊ शकतो. प्रार्थना तुम्ही करत असा त्यासाठी प्रार्थनामध्ये निवेश कोणी तुमच्याकडून घेऊ नाही शकत. तुमची प्रार्थना कायम तुमच्या भल्यासाठी काम करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा परमेश्वर, तुम्ही महान आहात, सर्वशक्तिमान आहात. सगळं जग तुमचं आहे. जगातले सगळे देश तुमचे आहेत. आम्ही सगळे तुमच्या हातांची रचना आहोत. तुम्ही दयाळू आहात, तुम्ही कृपाळू आहात. धन्यवाद त्या अनंत प्रेमाने आमच्यावरती प्रेम करण्यासाठी. धन्यवाद तुमचा आत्मा आम्हाला देण्यासाठी. धन्यवाद तुमच्या लिहिलेल्या वचनासाठी, आम्हाला शिकवण्यासाठी, मार्गदर्शित करण्यासाठी, पुढे वाढवण्यासाठी. धन्यवाद देतो या वेळेसाठी जो तुम्ही आम्हाला दिला आहात की आम्ही तुमच्या वचनाला शिकू आणि पुढे जाऊ. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि या प्रार्थनेला प्रभू येशूच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता. हालेलुया. शरीराला हायफाय देऊ शकता. बोला, स्वागत आहे तुमचं चर्चमध्ये. आनंद झाला तुम्हाला बघून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला विश्वास आहे की तुम्ही आमच्या परमेश्वराच्या जनांकडून वचन ऐकण्याच्या कोणत्याही संधीला हलक्यामध्ये नाही घेत. कारण जे काही पास्टर क्रिस आपल्याला शिकवतात ते खूप गरजेचं आहे. ते वचन तुम्हाला तुमच्या जीवनासाठी परमेश्वराच्या इच्छेच्या केंद्रामध्ये ठेवेल. लक्षात ठेवा, एक अलाइनमेंट आहे. अलाइनमेंट बायबल सांगते दानियेलाच्या पुस्तकामध्ये की दानियेलाने बायबल वाचून हे समजलं होतं की इस्रायलाचा जो दासत्वाचा वेळ होता तो संपला होता. आणि त्याने त्या ज्ञानाच्या द्वारे जी परमेश्वराची टायमिंग होती, जो परमेश्वराचा वेळ होता, त्याला अलाइन केलं, एका रेषेमध्ये आणलं. इस्रायलांचं जीवन एका देशामध्ये जात होतं, ते बंधनामध्ये होते. परमेश्वराची आपली टाईमलाईन चालू होती. पण दानियेल होता ज्याला ती टाईमलाईन माहिती होती की यावेळे ह्यांना दासत्वेमध्ये असलं नाही पाहिजे. आणि एका व्यक्तीने त्या टाईमलाईनला पूर्ण केलं. तर तसंच तुम्ही आमच्या परमेश्वराचे जण पास्टर क्रिसला ऐकता, तर बऱ्याच वेळा तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी परमेश्वराच्या हिशोबाने नाही होत असतात, जर तुम्ही त्या गोष्टींना ऐकलात की ज्या पास्टर आपल्याला शिकवतात, तुम्ही आपल्या जीवनाला त्या टाईमलाईनमध्ये घेऊन याल, तिकडे एक रिअलाइनमेंट होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. किती लोक आहेत माझ्यासोबत की जर तुम्ही परमेश्वराच्या वचनाला ऐकलात तर ती जी रिअलाइनमेंट आहे ती होऊ शकते. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्ही परमेश्वराच्या वचनाला नाही ऐकलात, ज्या पास्टर क्रिस आपल्याला सांगतात, तर तुमची ट्रेन, तुम्ही कोणत्याही वेगळ्या दुसऱ्या स्टेशनला उभे असाल, ट्रेन कुठच्या दुसऱ्या स्टेशनला येत असेल,
पण जी गोष्ट तुम्हाला जोडू शकते तर तुम्ही ऐकलात नाहीत, तुम्ही समजलात नाहीत आणि तुमच्या जीवनामध्ये कदाचित कधीच रिअलाइनमेंट नाही होईल, तर कधीच त्या वचनांपासून चुकू नका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती लोक आहेत माझ्यासोबत? चला वाचूया 1 पेत्र 5 अध्याय 8 वचन. सचेत व्हा आणि जागत राहा, कारण तुमचा विरोधी शैतान डरकाळी फोडणाऱ्या सिंहासारखा शोधत असतो की कोणाला फाडून खाऊ. बऱ्याच जणांना समजत नाही की शैतान त्यांना कधी फाडून खायला येतो. त्यांना समजतच नाही, कारण त्यांनी कधीच आत्मिक सतर्कतेला गंभीरतेमध्ये नाही घेतलं. त्यांच्यासाठी जीवन फक्त जेवण करणं, मित्रांसोबत फिरणं, पैसे कमवणं, फक्त ह्या गोष्टींच्या विषयामध्ये होतं. ते विसरले की जीवन आत्मिक आहे. जीवनाच्या आत्मिकतेला समजायचा त्यांनी कोणताही प्रयत्न नाही केला. ते आत्मिक आंधळे बनून राहिले. तर बायबल सांगत आहे की सचेत राहा आणि जागून राहा, पण तुमचा विरोधी, तर तुमचा एक विरोधी आहे. तुमचा विरोधी चालाक आहे. त्याला माहीत आहे की कसं काय कधी करायचं आहे. त्याने ह्या गोष्टींना भरपूर वापरला आहे, वर्षांपासून वापरला आहे. त्याला माहीत आहे की कोणती ट्रिक कधी लावायची आहे. चला वाचूया 1 इतिहास 21 अध्याय आणि 1 वचन. शैतानाने इस्रायलाच्या विरुद्ध उठून दाविदाला उकसवलं. दाविदाने मोजणी केली. इस्रायलाला बोला, शैतानाने कोणाला उकसवलं? दाविदाला. दावीद कोण होता? राजा. दाऊद हा व्यक्ती होता जो परमेश्वरावरती प्रेम करत होता. हा दाऊद जो व्यक्ती होता त्याने खऱ्या हृदयाने परमेश्वराची सेवा केली होती. त्याच्यानंतर पण शैतान त्याला उकसवू शकला की तो काय करेल? इस्रायलांची मोजणी करेल. विचार करून बघा, ह्या मोजणीमध्ये काय वाईट होतं? जे शैतानाने दाविदाला काम करायला सांगितलं ते बरोबर वाटत होतं. ते चूक नाही वाटत होती. ते बरोबर वाटत होतं. शैतानाने इस्रायलांच्या विरोधात उठून दाविदाला उकसवलं. पास्टर ख्रिसने सांगितलं की काय तुम्हाला माहिती असेल कोण तुम्हाला उकसवत आहे? तुम्ही कोणाच्या द्वारे उत्साहित आहात? काय तुम्ही आपल्या जीवनामध्ये हे शोधू शकाल? काय तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एक सेल लीडर आहात आणि चर्चमधून फोन आला आणि तुम्ही बोललात की फोन नाही उचलणार, तुम्ही शैतानाच्या द्वारे उत्साहित होता? काय तुम्हाला समजून येईल हे? जेव्हा चर्च प्रार्थना करताय तुम्ही कधी झोपलेले आहात? काय तुम्हाला माहीत आहे तुम्ही शैतानाच्या द्वारे उकसत आहात? तुम्हाला हे समजून येईल? तुम्ही एक लीडर आहात आणि दुसऱ्या लीडरला भडकवत आहात. काय तुम्हाला माहिती आहे तुम्ही शैतानाच्या द्वारे उत्साहित आहात? काय तुम्हाला हे समजून येईल? पण लक्षात ठेवा, जेव्हा शैतान उकसवतो तेव्हा तुमच्या वाईटासाठी उकसवतो. शैतानाने इस्रायलाच्या विरोधामध्ये दाविदाला उकसवलं. इस्रायलाची मोजणी करणं छोटंसं काम. काय करायचं होतं? फक्त मोजणी. शैतान तुम्हाला उकसवतो आहे, आज संडे चर्चमध्ये नका जाऊ, तर कल्याण झालं. तुम्हाला माहिती आहे की किती लोक फक्त एक वेळा संडे चर्चमध्ये नाही येऊन बर्बाद झाले, कारण एक वेळ त्यांना न जाण्याचा चस्का लागला. त्यांना समजलं की काही नाही होत. एक वेळा नाही केलं तर काय झालं? इथूनच त्यांचा विनाश सुरू झाला. सगळं एका वेळेतून सुरू होतं. पण काय तुम्हाला कधी समजलं की कधी तुम्ही विनाशाच्या रस्त्यावरती जायला सुरुवात केली? बऱ्याच जणांना कधीच समजत नाही जोपर्यंत गोष्टी वाढत नाहीत, जेव्हा वाचण्याचा काही पर्याय नाही उरत. कॅन्सर होतो ना, कधी कधी कॅन्सर शेवटच्या स्टेजवरती समजतो, पर्यंत सगळं ठीक वाटतं. पास्टरने सांगितलं की शैतानाने इस्रायलाच्या विरुद्ध उठून दाविदाला उकसवलं त्याची मोजणी करण्यासाठी.
असे लॉर्ड जीसस. काय ख्रिस्तींना माहिती असेल ते कोणाद्वारे चालत आहेत? काय तुम्हाला माहीत आहे तुम्ही कोणाद्वारे चालत आहात? काय तुम्हाला माहिती आहे तुम्ही चुकीच्या डॉक्टरकडे जाऊ शकता, चुकीच्या भाजीवरकडून भाजी घेऊ शकता, फक्त चुकीच्या भाजीवाल्याकडून भाजी घेण्यापासून तुझं जीवन बर्बाद होऊ शकतं? कदाचित तुम्हाला माहीत नसेल, कारण तुम्ही कधी विचारच नाही केलात की जीवन आत्मिक आहे. तुम्ही कधी जीवनाच्या आत्मिकतेच्याबद्दल लक्ष नाही दिलात. तुम्ही कधीच आत्मिकतेला आपल्या विकसित नाही केलात. ते चांगलं दिसून येत आहे, गरजेचं नाही ते चांगलं आहे. जसं इकडे काही सुद्धा तुम्हाला खराब दिसून येत आहे. त्याने काय सांगितलं? मोजणी कर. मोजणी करण्यामध्ये काय वाईट होतं? तर माहितीच करायचं होतं ना की आपल्याकडे सगळी घोडेस्वार आहेत, किती योद्धा आहेत, किती खजाना आहे. सिंपल. फक्त स्टॉक घेत होतं. कसलं? हॅलो, आपण पण करतो ना घरात. पण एवढी छोटीशी गोष्ट कोणाद्वारे उत्साहित होती? शैतानाच्याद्वारे. पण दाविदाला माहीत नव्हतं. मी गेल्या वेळी तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये आलात आणि ख्रिस्तामध्ये येण्याच्या अगोदर तुमच्याकडे जी स्वप्न होती, कदाचित तुम्हाला आठवत असेल, मला शिकवलं होते की तुम्ही चर्चमध्ये आलात आणि तुमच्याकडे काहीतरी स्वप्न आहेत, तुमच्याकडे काही योजना आहेत ज्या तुम्ही इच्छिता की पूर्ण झाल्या पाहिजेत. तुम्ही चर्चमध्ये आलात आणि तुम्ही ख्रिस्ती बनलात आणि तुम्ही अजून पण त्याच योजनांच्या मागे पडलेले आहात. सांभाळून राहा, कारण ज्या योजना तुमच्याकडे ख्रिस्तामध्ये येण्याच्या अगोदर होत्या, खूप कठीण आहे की ते योजना परमेश्वराद्वारे होत्या. कारण त्यावेळी तुम्ही परमेश्वराला जाणत नव्हता, परमेश्वराद्वारे उत्साहित नव्हता. बायबल सांगते की शौल दमिश्काच्या आपल्या रस्त्यावरती होता. कशासाठी? ख्रिस्तींना मारण्यासाठी. किती जणांना माहिती आहे? किती जणांना माहिती आहे शौलाची गोष्ट? तो दमिश्काच्या आपल्या रस्त्यावरती होता. किती जणांना माहिती आहे? त्याच्याकडे लेटर होतं की ते तो ख्रिस्तींना मारेल. किती जणांना माहिती आहे? पण मध्येच त्याचा येशू ख्रिस्तासोबत साक्षात्कार झाला. काय त्याने तेच स्वप्न तसंच ठेवलं? का तेच स्वप्न तसंच ठेवलं? त्याने ते स्वप्न सोडून दिलं, कारण ते स्वप्न परमेश्वराचं नव्हतं. बऱ्याच वेळा लोकांना माहीत नसतं. त्याच स्वप्नाच्या मागे लागलेले आहेत जे परमेश्वराच्या भेटण्यापूर्वी त्यांच्याकडे होतं. परमेश्वराने तुम्हाला वाचवलं आहे, त्या स्वप्नाला सोडा आणि परमेश्वराच्या स्वप्नाला आपलं बनवा. हालेलुया. बोला, शैतानाने दाविदाला उकसवलं. जेव्हा मी पहिल्यांदा हे ऐकलं होतं, मी बोललो होतो, हे प्रभू सहायता करा की त्याच्यावर मी कधी नाव उकसू. दाविदाला उकसवलं यार. ऑन प्रेज द लॉर्ड. आहात का? हॅलो, ती लोक आहेत. शेजाऱ्याला बोला, जीवन आत्मिक आहे, आत्म्याची तयारी करा. तर तुम्ही तर मी जिवंत त्याच्यासाठी आहे की मी पवित्र आत्म्याकडून ऐकतो, ठीक आहे ना? तर मला तर कोणीच सांगूच शकत नाही की जीवन आत्मिक नाही. हे प्रभू, मी तर जिवंत इथे उभा आहे कारण पवित्र आत्म्याचं ऐकलं होतं. पण किती लोक मेले आहेत पवित्र आत्म्याचं ऐकल्याशिवाय, त्यांना माहीत नाही. आम्ही प्रार्थनासाठी नाही येणार, नका येऊ. तुम्हाला माहीत नाही की किती महाग की करत आहात तुम्ही. तुम्हाला माहीत पण नाही. जसं दाविदाला माहीत नव्हतं की तो किती मोठी चुकी करत आहे, नंतर परमेश्वराने गातला पाठवलं. किती आहे तुम्हाला? गातला पाठवलं. गातने सांगितलं 3 गोष्टी कराव्या लागतील. एकतर हे झालं पाहिजे, एकतर हे झालं पाहिजे, नाहीतर 3 दिवसाची महामारी. 70,000 लोक मेले. किती लोक मेले? कोणामुळे? एका माणसाच्या चुकीमुळे. आणि हा दावीद आहे, महान राजा. प्रेज द लॉर्ड. पण दाविदाला पण माहीत नव्हतं की तो कोणाद्वारे उकसवला जात आहे, शैतानाद्वारे. यासाठी बायबल सांगते, वाचूया परत. एक पेत्र 5 अध्याय 8 वचन.
सचेत व्हा आणि जागत राहा. शरीराला बोला सचेत राहा आणि जागत राहा. हॅलो, ऐकत आहात काय? नाही पास्टर, खूप झोप येते. रात्री आम्ही झोपतो, सकाळी जेवण करायचं असतं आणि दुपारी तर आम्हाला भाजी घ्यायला जायचं असतं. म्हणलं खूप चांगलं आहे. वेल डन. सचेत व्हा आणि जागत राहा. आणि जाऊन काय बघा? टी व्ही बघा. सांगतो का पास्टर तुम्ही सांगितलं सचेत राहा आणि जागत राहा, पण हे नाही सांगितलं की काय करा. ओके, मार्क 14 अध्याय 38 वचन. तुम्हाला माहिती आहे काही लोकांचे डोकं खूप चांगले चालतात. जागत आणि प्रार्थना करत राहा. ठीक आहे, तर सचेत राहा, जागत राहा. आणि का जागा? प्रार्थना करण्यासाठी. क्लिअर आहे? ज्याला बोला सचेत राहा, जागत राहा. आणि का जागत राहा? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. शरीराला बोला सचेत राहा, जागत राहा. आणि काय करा? करून घ्या, करा, प्रार्थना करा. त्याने नाही सांगितलं की नाही येत तर झोपा, त्याने सांगितलं करा. किती लोक जन्मले होते चालत असता? सगळे मला असे बघतात. किती लोक चालत असताना जन्मले? चालायला शिकलात की चालताना जन्मलात? उत्तर नाही येत आहे. चालायला शिकलात की चालताना जन्मलात? तर तुम्हाला प्रार्थना येत नाही तर प्रार्थना शिका. पास्टर आम्ही आलो, आम्हाला येत नाही, काही हरकत नाही. पहिल्या दिवस नाही, आता शिका. जेव्हा तुम्ही जन्मलात तेव्हा तुम्हाला चालायला येत नव्हतं, तुम्ही शिकलात. इनफॅक्ट 10 महिन्यामध्ये मुलगा चालायला लागला होता. नाही लागला होता, माझा पण आहे, चालतो. काही लोक 10 वर्षापासून मसीमध्ये आहेत, प्रार्थना अजूनपर्यंत नाही येत. नाही पास्टर आम्हाला चर्चमध्ये आत्ताच एक वर्ष झालं आहे. 1 वर्ष 10 महिन्यामध्ये तर मुलगा चालायला लागतो. नाही पास्टर आमच्याकडून अन्य भाषा बोलल्या नाही जात. हसायची वेळ नाही, रडण्याची वेळ. जाऊन रडा. तुम्हाला का नाही येत? पास्टर तुम्हाला तर माहिती आहे. प्रत्येक माणूस अन्य भाषा नाही बोलू शकत. मला नाही माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. माझ्या हिशोबाने प्रत्येक माणूस बोलू शकतो. तुम्हाला नको सांगू. पण बायबल सांगते ते वरच्या खोलीमध्ये प्रार्थना करत होते आणि पवित्र आत्मा आला आणि सगळेच्या सगळे बोला, सगळेच्या सगळे बोला, सगळेच्या सगळे अन्य भाषा बोलले. तर तुम्ही का नाही बोलत आहात? नाही आम्ही तर स्कूल गेलोच नाही भाऊ. आम्ही तर साडी घालतो, आम्हाला कुठे होणार? आमच्याकडून शिकावं लागेल. प्रार्थना करायला तर शिकावं लागेल. प्रेज द लॉर्ड. शरीराला बोला प्रार्थना करणं शिकावं लागेल आणि प्रार्थना करावी लागेल. बायबल सांगते. आणि का सांगत आहे? बायबल का सांगत आहे? जागत राहा आणि प्रार्थना करत राहा, की तुम्ही परीक्षेमध्ये नाही पडाल, म्हणजे फसू नये. तुम्हाला आठवते की ही गोष्ट कधी झाली होती की येशू ख्रिस्त क्रूसावर चढवले जाणार होते आणि त्यांनी चेल्याना सांगितलं तुम्ही माझ्यावर सोबत एक तास प्रार्थना करा. त्यांच्याकडून 1 तास प्रार्थना नाही झाली. म्हणजे 1 तास प्रार्थना करणं त्यांचं संस्कृती होती. येशू ख्रिस्ताला सांगितलं काय तुम्ही माझ्यासोबत 1 तास पण प्रार्थना करू नाही शकलात? झोपलात तुम्ही? आणि हे 3 वेळा झालं. आणि येशू ख्रिस्ताला सांगत होतं की करा नाही तर परीक्षेमध्ये पडाल. म्हणजे जी चूक पेत्राकडून झाली त्याने येशू ख्रिस्ताला नाकारलं. जर त्याने प्रार्थना केली असती तर कदाचित गोष्ट वेगळी असती. चेले जे येशू ख्रिस्ताला सोडून पळाले ते सोडून नाही पळाले असते जर त्यांनी प्रार्थना केली असती. पण त्यांनी प्रार्थना नाही केली. ते सगळं सोडून झोपले होते. जडून प्रार्थना नाही झाली कारण त्यांना माहीत नव्हतं की जीवन आत्मिक आहे. प्रेज द लॉर्ड. शरीराला बोला जीवन आत्मिक आहे. बोला जीवन जीवन डोशाच्या दुकानातून नाही चालत. नाही बस आमचं ना डोशाचं दुकान आहे, रोज चालतं. याच्यासाठी आम्हाला हे जीवन डोशाच्या दुकानातून नाही चालत भाऊ.
कारण तुम्ही जागे नव्हता, तुम्ही प्रार्थना नाही करत होता. प्रेज द लॉर्ड. जर बोला सचेत राहा, जागत राहा आणि प्रार्थना करत राहा. ऐकताय? जरा बोला सचेत राहा, जागत राहा आणि प्रार्थना करत राहा. हे नको विचार करू की आमचे पास्टर जागून प्रार्थना करत असेल, आम्ही झोपूया. हे नको विचार करू. तुम्हाला जागायचं आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जागत राहा. शरीराला बोला जागत राहा. ते असताना बाहेर फिरतात ते लोक, चौकीदार. ते त्यांना माहिती चौकीदार असतात. काय बोलतात ते लोक? कधी बोलतात? दिवसा की रात्री? तर रात्री तर आमच्याकडून नाही होणार. ह्यासाठी तर सांगत आहे जागते राहा, रात्रीच प्रार्थना करा. मेन जी प्रार्थना आहे ती कधी आहे? रात्री. रात्र झोपण्यासाठी नाही आहे. शरीराला बोला रात्र झोपण्यासाठी नाही आहे. शैतानाला पण माहिती आहे तर रात्री तुझं सगळे चुकीचे कामं करतो. आणि ते लोक ज्यांची रात्री शिफ्ट असते ते पूर्ण रात्र जागून काम नाही करत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय तर शेजाऱ्याला बोला जागत राहा आणि प्रार्थना करा. जर तुम्ही प्रार्थना कराल तर कसे तुम्ही ते बदलणार जे तुम्हाला वाटत पण नव्हतं की तुम्ही बदलणार, जे तुम्हाला माहीत पण नसेल. कारण प्रार्थनेमध्ये घालवलेला कोणता पण सेकंड बर्बाद नाही होत. एक माणूस आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा निवेश प्रार्थनेमध्ये करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जागत राहा, प्रार्थना करा. जागत राहा, प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. कारण प्रार्थनेमध्ये निवेश, बँक अकाउंट काय नाही, बँक अकाउंटमध्ये पैसा कोणी घेऊ शकतो. प्रार्थना तुम्ही करता स्वतःसाठी, प्रार्थनामधील निवेश कोणी तुमच्याकडून घेऊ नाही शकत. तुमची प्रार्थना कायम तुमच्या भल्यासाठी काम करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कायम त्रासातून वाचवेल. हालेलुया. ऐकताय तुम्ही? तर जी तुम्ही प्रार्थना करत आहात ते तुम्ही स्वतःसाठी करत आहात, स्वतःच्या भल्यासाठी. प्रभू सगळ्यात पहिले या प्रार्थनेला वापरेल तुमच्या भल्यासाठी, तुमच्या स्वतःच्या सुरक्षितेसाठी. प्रेज द लॉर्ड. हॅलो. काही जणांना माहिती आहे श्रीमंत लोक असतात पण श्रीमंत माणूस आपल्या आसपास सिक्युरिटी गार्ड ठेवतात. जणांना माहिती आहे. हॅलो हॅलो हॅलो. अशा सिक्युरिटी गार्डसाठी पैसा कुठून येतो? श्रीमंत माणसाच्या पैशातून. या श्रीमंत माणसाला माहिती आहे त्याच्याकडे जास्त पैसा आला तर या पैशासोबत कंजूस नका बनू. ह्या पैशाला खर्च करू कशासाठी? सिक्युरिटीसाठी. माहीत आहे ना हे? तसं पण तुम्ही प्रार्थना करता त्या सगळ्यात पहिल्यांदा प्रार्थना परमेश्वर यूज करतो तुमच्या सिक्युरिटीसाठी. जे तुम्ही अन्य भाषा बोलत आहात तर तुम्हाला माहीत नाही तुम्ही प्रार्थना करत आहात. पवित्राला माहिती आहे की कोणतं आव्हान येणार आहे, कोणतं आव्हान येणार आहे, तो तुमच्या तोंडातून ते शब्दांना काढून त्या आव्हानाला थांबवत आहे. जे चुकीचे पावलं तुम्ही उठवू शकत होतात तुम्हाला त्या चुकीच्या पावलापासून उठवण्यापासून थांबवत आहे. कारण लक्षात ठेवा तुमच्या जीवनामध्ये निर्णय तुम्ही घेणार आहात, आम्ही नाही घेणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही प्रार्थना नाही करत आहात, वाव वाव वाव. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला जागत राहा, प्रार्थना करत राहा. यशाया 42 अध्याय 18 वचन. आयझाया 42:18. हे बहिऱ्यांनो ऐका. तुम्ही बहिरे नाही आहेत, ठीक आहे? वचन वाचत आहे मी. कोणी सांगेल पास्टरने मला बहिरं म्हटलं, मी तर म्हटलं वचन वाचलं. तर तुम्ही बहिरे असतात तर ऐकलं असतात, दोघांमध्ये फायदा होता, ठीक आहे? वचन वाचत आहे. हे बहिऱ्यांनो ऐका, हे आंधळ्यांनो डोळे उघडा की तुम्ही ते बघू शकाल. नेक्स्ट. माझ्या दासासारखा कोण आंधळा आहे? माझ्या पाठवलेल्या दुधासारखा कोण आंधळा आहे? माझ्या मित्रासारखा कोण आंधळा किंवा यहोवाच्या दासासारखा कोण आंधळा आहे? हे कोणाबद्दल बोलत आहे? परमेश्वराचे लोकच काय आहेत? आंधळे. कारण की प्रार्थना नाही करत. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला प्रार्थना करा, प्रार्थना करा,
ठीक आहे, तर म्हणजे दासासारखा कोण आंधळा आहे? माझ्या पाठवलेल्या दूतासारखा कोण बहिरा आहे? माझ्या मित्रासारखा कोण आंधळा आहे? यहोवाच्या दासासारखा कोण आंधळा आहे? नेक्स्ट, तू बऱ्याचशा गोष्टींवरती दृष्टी करतोस पण त्याला बघत नाहीस. अंतर उघडे आहेत पण तू ऐकत नाहीस. कोणाशी बोलत आहे? आपल्या मुलांशी. नेक्स्ट, यहोवाला आपल्या सत्यनिष्ठेच्या निमित्त हे पसंत पडलं, विवस्थाची मोठेपण अजून करेल. नेक्स्ट, परंतु हे लोक लुटले. कोण लोक लुटले? परमेश्वराचे लोक. हे सगळेच्या सगळे गटारांमध्ये फसलेले आणि कालकोठरीमध्ये फसलेले आहेत. ते पकडले गेलेले आहेत आणि कोणी यांना नाही सोडवत. आणि हे लुटले गेलेत आणि कोणी आज्ञा नाही देत की परत द्या. म्हणजे यांना जेलमध्ये टाकून लोक विसरले की हे जेलमध्ये आहेत. कोणी वकील लढत पण नाही आहे की यांना बाहेर काढूया. कोणी घरातला पण यांना सोडवायला नाही येत आहे. का? कारण जेव्हा ऐकायचं होतं तेव्हा यांनी नाही ऐकलं. जेव्हा बघायचं होतं तेव्हा यांनी नाही बघितलं. जेव्हा ऐकायचं तेव्हा नाही ऐकलं. जेव्हा बघायचं तेव्हा नाही बघितलं. मत्तई 13वा अध्याय. शेजाऱ्याला बोला जीवन आत्मिक आहे. बोला जीवन आत्मिक आहे. बोला जीवन कोणत्या चायच्या टपरीतून नाही चालत. शेजाऱ्याला बोला जीवन कोणत्याही चायच्या टपरीतून नाही चालत. पण काय जणांना वाटतं की त्यांचं जीवन फक्त त्यांच्या नोकरीतून चालणार. बोलो अभिनंदन तुम्हाला, तुम्ही एक आंधळे भेटलात मला. अभिनंदन, एक आंधळा भेटला. मला नाही वाटतले लोक आंधळे होते पण तुम्ही भेटलात. मत्तई 13वा अध्याय 13वे वचन. मी त्यांच्यासोबत दृष्टांतामध्ये यासाठी बोलतो कारण ते बघत असताना नाही बघत, ऐकत असताना नाही ऐकत आणि नाही समजत. हे येशू ख्रिस्त बोलत होते कोणासोबत? यहूद्यांशी. नेक्स्ट, त्यांच्या विषयामध्ये यशायाची भविष्यवाणी पूर्ण होते. कानांनी तर ऐकणार पण समजणार नाहीत, आणि डोळ्यांनी तर बघणार पण तुम्हाला नाही समजणार. बघताय तुम्ही. नेक्स्ट, कारण लोकांचं मन जाडं झालं आहे. बोला लोकांचं मन जाडं झालं आहे. आम्ही मुंबईमध्ये राहतो, आमच्या घरामध्ये AC आहे. मन जाडं नाही झालं तुमचं? हो, आमचं मुलगा 40,000 कमवतं. मन जाडं तर नाही झालं तुमचं? त्यांनी कानाने तुमचं ऐकतात आणि त्यांनी डोळे आपले जगडले आहेत. कुठे असं नाही झालं पाहिजे की ते डोळ्यांनी बघतील, कानाने ऐकतील आणि मनाने समजतील आणि ते फिरतील आणि मी त्यांना बरे करेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याला बोला जीवन आत्मिक आहे. जीवन आत्मिक आहे, विसरणार तर नाही. आणि आत्मिकतेमध्ये एकच प्रकार आहे तुम्हाला समजण्याचा, परमेश्वराचं वचन आणि प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. त्याला बोला प्रार्थना. प्रार्थना, प्रार्थना करत राहा. ही एक गोष्ट अशी तुम्हाला करावी लागेल जर तुम्ही जीवनाच्या आत्मिकतेला समजू शकाल. जीवनाच्या आत्मिकतेचा अभ्यास करा. पहिलं कोणी शरीराचा अभ्यास केला आहे, डोक्याचा अभ्यास केला आहे, पण आत्म्याचा अभ्यास नाही केला आहे. त्यांना कधीच नाही समजत की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. ते कोणाला सांगू पण नाही शकत आणि त्यांचं कोण ऐकत पण नाही, कारण ते स्वतः कधी आत्म्यासाठी गंभीर नाही आहेत. नाहीत. प्रेज द लॉर्ड. त्याला बोला सोपं आहे. बोला आत्मिकतेच्या गोष्टी समजणं. आनंदी होऊन बोला आत्मिकतेच्या गोष्टी समजणं सोपं आहे जर तुम्ही आत्मिकतेचा अभ्यास कराल तर. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही अभ्यास कराल तर. शरीराचे काम करणं कठीण नाही आहे. जसं पहिल्यांदा ब्रश करणं काय वाटत होतं कठीण होतं, असं वाटत होतं काय झालं, काय आहे आम्ही कसं करत होतात, पण एक दिवशी ब्रश नीट करू शकलात. तसं आत्मिकतेच्या गोष्टी सोप्या आहेत. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला काय करावे लागेल? प्रार्थना. शरीराला बोला प्रार्थना. प्रार्थना. जागत रहा, सचेत रहा, लक्ष द्या, प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. उठवा आपल्या हातांना आणि बोला अन्य भाषेमध्ये. रोजी के बोशी फ्रला बोंता बरी गदा जी के बोशी फ्रला दीत्रा रिके जीन तला का बोशात. तर हो हालेलुया. ही वेळ आपली भेट, आपली दशमांश देण्याचा, आपली पार्टनरशिप देण्याचा, आपल्या धन्यवाद देण्याचा, आनंदाने खुशीने. तर तुम्ही ऑनलाईन बघत आहात तरी पण थोडी संधी आहे.
आमचे ऑनलाईन डिटेल्स तिकडे आहेत, त्याच्यासोबत देण्याचं. प्रार्थना करत आपण धन्यवाद देऊया परमेश्वर, या पिढीला आणण्याचा बुद्धी, ज्ञान, समाज, संधी देण्यासाठी. तुमच्या पैशाद्वारे सन्मान करू शकू, तुमच्या वचनाद्वारे केला आहे आणि आम्ही तुमच्या वचनाद्वारेच तुमच्या वाढलेल्या फळांना ग्रहण करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. भेटींवरती आम्ही आशिषांचं आव्हान करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. वाढीचा नियम बोलतो राज्य आणि सुवार्तेच्या विस्तारासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. हालेलुया. जर तुम्ही ख्रिस्ताला कधीच आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या जीवनाचा अनुभव नाही केला असाल, ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, या शब्दांना बोला. हे प्रभू परमेश्वर, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो, येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून, आणि त्यांच्यामध्ये माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी परमेश्वराचे एक मूल आहे, मी नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आताच या प्रार्थनेला बोलला असाल तर अभिनंदन, परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण उभे राहूया, परमेश्वराला धन्यवाद देऊया. परमपित्याचे प्रेम, जो ख्रिस्ताचा अनुग्रह, त्या आत्म्याने सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी बनून राहील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. निश्चितच बलयन करून कायमसाठी माझ्या जीवनामध्ये निवास करेल आणि कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करेल प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. और मैंने आपसे कहा था कि हमारा विशेष रीच आउट वर्ल्ड डे होगा. ये सुनिश्चित करो कि आप उसकी योजना बना रहे हैं. ये कुछ महीनों के बाद है, परंतु इतनी विशाल चीज की प्लानिंग करने के लिए लंबा समय लगता है. हम वास्तविकता संग्रह को लेकर जा रहे हैं पूरे विश्व में. वास्तविकता संग्रह को हर जगह, हर देश में, हर शहर में, हर गांव में, सारी बस्तियों में, ट्रेन्स में, बसेस में, स्कूलों में, हाईवेज पे और बाड़ों में हम परमेश्वर के वचन को हर एक के लिए उपलब्ध करना चाहते हैं. और हम इन्हें दे रहे हैं उनकी भाषा में, वो भाषा जो वो अच्छे से समझते हैं. तो उसकी योजना बनाइए और उसका एक भाग बनिए. इसे समझिए, हम अरबों कॉपीज की बात कर रहे हैं पूरे विश्व में. तो बड़ी योजना बनाइए जितनी आप बना सकते हैं. यही मैं आपसे कहूंगा, इतना बड़ा करिए जितना आप बड़ा कर सकते हैं. कितनी कॉपीज आप स्पॉन्सर कर सकते हैं, कितनी कॉपीज ये आपके ऊपर है. आप चुनिए कितनी कॉपीज आप स्पॉन्सर करने वाले हैं. और ये सुनिश्चित है कि हम पूरे विश्व में अरबों कॉपीज ले जा रहे हैं. हम 10 अरब से ज्यादा कॉपीज को देख रहे हैं. हमारे पास बच्चों के लिए है, हमारे पास टीनेजर्स के लिए है, हमारे पास वयस्कों के लिए है, और हमारे पास ब्रेल वर्जन्स में भी है. ये बहुत ही विशाल होने वाला है. इसमें से आधी कॉपीज हम प्रिंट करने वाले हैं और आधी कॉपीज डिजिटल फॉर्मेट्स में होगी. पर आप जानते हैं कि डिजिटल फॉर्मेट्स हमेशा इससे ज्यादा हो सकते हैं, तो वो ज्यादा मुश्किल नहीं है. पर वो प्रिंट कॉपी है जिसमें ज्यादा समय लगता है. यही कारण है कि हम अभी शुरुआत कर रहे हैं. सुनिश्चित करो कि आप प्रिंट कॉपी में निवेश कर रहे हैं. ये बहुत जरूरी है सुसमाचार प्रचार के लिए. हर रोज करते हैं
उस महान और महिमामय दिन तक पहला है हर रोज प्रार्थना करिए। जुड़िए हमारे साथ 1 बिलियन मिनट्स प्रेयर मार्च में, और यहाँ पर जुड़ने के लिए आप जा सकते हैं 1billionminutes और हर रोज 15 मिनट प्रार्थना करिए। अपने हर मिनट को विश्व के देशों के लिए और आत्माओं के लिए जोड़ दीजिए। दूसरा, वास्तविकता संग्रह कॉपीज को सारी भाषाओं में और सारी कैटेगरीज में आप स्पॉन्सर करिए भाषा को, स्ट्रीट डिस्ट्रीब्यूशन को और रीच आउट वर्ल्ड डे को। तीसरा है जुड़ जाओ। रीच आउट वर्ल्ड डे की महान वर्कफोर्स का एक सक्रिय भाग बन जाइए। वास्तविकता संग्रह को डिस्ट्रीब्यूट करने के लिए एक मिशनरी बन जाइए और बहुत सारी सेवाओं में आज ही जुड़ जाइए। चौथा है जोड़ो। जैसे आप जुड़े हैं, आप अपने मित्रों को, परिवारों को, सहकर्मियों को, संस्थानों को हमारे साथ पार्टनर बनने के लिए जोड़ देते हैं, ताकि हम वास्तविकता को पूरे विश्व में ले जाए। ये है वास्तविकता संग्रह को पृथ्वी के छोर तक ले जाना। रीच आउट वर्ल्ड की और अधिक जानकारी के लिए आप हमें नीचे दिए गए नंबरों पे कॉल कर सकते हैं या विजिट करें www.reachoutworld.org।